नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार चौधरी आणि मी आजचा नवीन ब्लॉग आणला मित्रांनो. तर आजचा आपला नवीन ब्लॉग आहे द्वारका फरसाण. तुम्हाला माहिती असेल की आपलं नाशिकमध्ये द्वारका फरसाण खूप प्रसिद्ध आहे रेटच्या बाबतीमध्ये आणि क्वालिटीच्या बाबतीमध्ये. तर मी तुम्हाला दाखवणार आहे यांच्यातली पूर्ण व्हरायटी दाखवणार तुम्हाला आणि यांच्याकडे कोणते कोणते आयटम बघायला मिळतं हे पूर्ण तुम्हाला दाखवणार मित्रांनो. तर आपल्याला कसं आहे सकाळी आपल्याला लहान मुलांना टिफिनसाठी फरसाण द्यायला लागतो, तर नाश्त्यासाठी फरसाण लागतो. हे पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे, A to Z दाखवणार मित्रांनो. आणि तुम्ही ना चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. आणि तुम्हाला नवीन काय ब्लॉग पाहिजे असेल ना मित्रांनो तर तुम्ही कमेंट करून मला सांगा, तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर चला मित्रांनो आपली ब्लॉगची सुरुवात करूया आता. मित्रांनो तुम्ही दुकान बघू शकताय आणि यांच्याकडे गर्दी पण खूप राहते, कस्टमर चालूच राहतात यांच्याकडे, बघू शकता तुम्ही. खूप फेमस आहे यांचं दुकान, कस्टमर चालूच राहतात यांच्याकडे, यांच्यासाठी आपल्याकडे टाईमच नाही. तर मित्रांनो बघा, आपल्याला मस्त नाशिकचा चिवडा बघायला मिळून जातो, गोड तिखट भत्ता बघायला मिळून जातो. हे बघा इथं लसूणचा फरसाण आहे, तर आपला पोह्याचा फरसाण आहे. हे बघा भरपूर प्रकारची आपल्याला इथं व्हरायटी बघायला मिळून जाते मित्रांनो. तर तुम्ही बघू शकताय, हे बघा हे बघू शकता. अजून हे बघा हा एक किलो, अजून भाजीसाठी शेव लागते ते शेव पण भेटून जाईल. हे बघा एक भावनगरी आपली, ही आपल्याला पाणीपुरीसाठी लागते ना, तर ही ती शेव आहे मित्रांनो. खारी बुंदी पाहिलं तर खारी बुंदी आहे ही, त्याच्यापेक्षा वरची शेव आहे, बारीकपेक्षा वरची. हा एक आयटम आहे, हा एक आयटम बघायला मिळतो आपल्याला. हे बघा भरपूर प्रकारची आपल्याला व्हरायटी बघायला मिळते मित्रांनो. तुम्हाला यांचं गोडाऊन पण दाखवतो मी, तुम्ही बघू शकता गोडाऊन पण मग यांचा माल कसा राहतो. पूर्ण गोडाऊनने पूर्ण फरसाणचा माल भरला जातो, बघू शकता तुम्ही. हे बघा हे बघा खूप मोठं गोडाऊन आहे यांचं. तुम्ही केव्हा पण या, सगळे अवेलेबल राहतो यांच्याकडे फरसाण. तर मित्रांनो मी तुम्हाला आता शेव फरसाण पूर्ण दाखवले ना, हे प्युअर तुम्हाला बेसनचे पिठाचे भेटेल, पूर्ण बेसन पिठाचे. आणि काय किलो भेटेल माहिती का तुम्हाला? फक्त 140 रुपये किलो. यही नहीं, अभी और सुनिए. आणि कसं आहे पुढे मागे तेलाचे भाव कमी जास्ती होत राहतात, तर तसे फरसाणचे पण भाव कमी जास्ती होतात. असं नाही की तुम्हाला जास्तीच होणार आहे, याच्यापेक्षा कमी पण भेटू शकतात. समझ रहे हो? समझ रहे हो? समझ रहे हो ना? अजून मी तुम्हाला व्हरायटी दाखवणार मित्रांनो, यांच्याकडे भरपूर व्हरायटी, तर तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आणि ब्लॉग पूर्ण बघत राहा तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, आता हे आपल्याला दुसरे आयटम दाखवत आहे. हे भाकरवडी आहे 160 रुपये किलो. तर भाकरवडी मित्रांनो ही 160 रुपये किलो ही. समोसा आहे 160 रुपये किलो. तर मित्रांनो हे समोसा आहे 160 रुपये किलो आहे मित्रांनो. हे बघा आहे 160 रुपये किलो. तर मित्रांनो ही कचोरी आहे 160 रुपये किलो आहे मित्रांनो. मसाला खस्ता पुरी आहे 160 रुपये किलो. तर मित्रांनो ही मसाला खस्ता पुरी आहे, तर याच्यात तुम्हाला भरपूर प्रकारची व्हरायटी बघायला मिळते. हे बघा ही एक मेथी खस्ता पुरी येते, एक जिरा खस्ता पुरी येते आणि तुम्हाला जाते मित्रांनो 160 रुपये किलो फक्त. बघू शकता तुम्ही. हे शंकरपाळे आहे 160 रुपये किलो. हा दाबेली शेंगदाणा आहे 200 रुपये किलो. हा चना चटपटा आहे 200 रुपये किलो. तर मित्रांनो हे चना चटपटी आहे, हे शेंगदाणे आपल्याला तिखट लागणार आहे, हे शंकरपाळे. मी तुम्हाला चकलीची व्हरायटी दाखवते. हे बटर चकली आहे, हे मसाला चकली आहे, हे पालक चकली आहे,
हे तुकडा चकली आहे, हे भाजणी चकली आहे, अर्धा किलोची आहे, बाहेर 150 रुपयाला भेटती, तुम्हाला इथं 120 रुपयाला भेटल. हे तुकडा चकली आहे, हे 140 रुपये किलो आहे. हे पालक चकली आहे, हे तुम्हाला बाहेर 50 रुपयाला भेटल, इथं 35 रुपयाला भेटून जाईल. ही मसाला चकली आहे, हे 40 रुपयाला आहे, बाहेर तुम्हाला 50 रुपयाला भेटून जाईल. हे बटर चकली आहे, हे तुम्हाला बाहेर 50 रुपयाला भेटल, इथं 40 रुपयाला भेटून जाईल. आपल्याला चिवड्यासाठी डाळ लागत आहे, हे पण आहे आपल्यापाशी. मसूर डाळ आहे 160 रुपये किलो, चना डाळ आहे 160 रुपये किलो, वाटाणा आहे 160 रुपये किलो. तर मित्रांनो, आपल्याला घरी चिवड्यासाठी डाळ लागत राहता. तर बघा, ही मसूर डाळ आहे, ही चना डाळ आहे, ही वाटाणा, हिरवा वाटाणा. तर हे तुम्हाला जातं फक्त 160 रुपये किलो. मित्रांनो, मी तुम्हाला उपासाचा चिवडा दाखवत आहे. हा गोड चिवडा आहे 160 रुपये किलो. हा तिखट चिवडा आहे 160 रुपये किलो. हा साबुदाणाचा चिवडा आहे 160 रुपये किलो. हा बटाट्याचा वेपर्स आहे अर्धा किलोचा 120 रुपये. हा 1 किलोचा वेपर्स आहे 280 रुपये. मित्रांनो, हे सगळे उपासाचे आयटम होते जे आता आपल्याला दाखवले होते दादांनी. हे बघा, सगळे उपासाचे आयटम आहे. मी तुम्हाला आता खाकरे दाखवतो, ते पण भेटून जातील आपल्याकडे. हा पंजाबी खाकरा आहे, हा मेथी मसाला खाकरा आहे, हा प्लेन मेथी आहे, हा पावभाजी आहे, हा लसूण आहे. हे प्रत्येक आयटम 40 रुपयाला भेटून जातील. तर मित्रांनो, हे सगळे खाकरे होते आपल्याला हे दादांनी दाखवलेले. तर यांच्याकडे हे पण भेटून जातं आपल्याला. आपल्याकडे पाणीपुरी पण भेटत, ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. हे गव्हाची पाणीपुरी आहे, ह्याच्यात कमीत कमी 70 ते 75 येतात. ह्याची किंमत आहे 45 रुपये. हे सिंधी पुरी आहे, 5 आटे मिक्स केलेली आहे, हे 70 रुपयाला जाते. ह्याच्यात 90 पुरी येते आणि त्याच्यासोबत हे पाणी पण आहे, 70 रुपयाला जोडी आहे. तर मित्रांनो, यांच्याकडे पाणीपुरी पण आपल्याला बघायला मिळून जाते. तर तुम्हाला वाटलं तुम्ही इकडे येऊन घेऊन पण जाऊ शकता. तर मित्रांनो, मी आता तुम्हाला सगळे फरसांचे आयटम दाखवले होते. तर यांच्याकडे ते दुसरे जे आयटम आहे ते पण मी तुम्हाला पूर्ण दाखवून देतो, बघू शकता तुम्ही. हे पण हे बघा, यांच्याकडे आपल्याला असे काजूसारखे बिस्किट पण भेटून जातात. फुटाणे पाहिजे तर फुटाणे भेटून जातात, तिखट फुटाणे यांच्याकडे. अजून त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला हे आपलं खारे शेंगदाणे पाहिजे तर खारे शेंगदाणे, हे त्याचे फोतरे काढलेले शेंगदाणे. ठीक आहे, तुम्ही यांचं दुकान पण बघू शकताय. हे बघा, अजून तुम्हाला पाहिजे हे नान कटाई आहे मित्रांनो. हे बघा, हे नान कटाई आहे. नान कटाईचे पूर्ण पॅटर्न यांच्याकडे व्हरायटी आहे, तुम्ही बघून घ्या. हे पण कारण की आपल्याला कधी कधी पूर्ण हे लागत राहतं. आपले द्वारका फरसांचे ओनर आहे अर्जुन भाऊ. तर आपल्याला हे पूर्ण दुकानांची यांची माहिती देणार आहे. ठीक आहे भाऊ, चला. आपली दुकानाची सुरुवात कुठून झाली होती? रविवारकरांच्या 1978 पासून आपल्या दुकानाची सुरुवात झालेली आहे. तर आपल्या इथलं कस्टमर जे येतात, कुठल्या कुठल्या गावाचे येतं कस्टमर आपल्याकडे माल घ्यायला? धुळ्यापर्यंत आपला माल जातो. धुळा झालं, मालेगाव झालं, त्र्यंबकेश्वर, होटी, इगतपुरी, सिन्नरपर्यंत आपला माल बल्कमध्ये जातो. तर अर्जुन भाऊ, आणि कस्टमरला तुमच्या इथला माल पाहिजे असेल तर त्यांनी कसं कॉन्टॅक्ट करायचं आणि किती माल घ्यायला पडणार तुमच्याकडनं? बल्कमधलं मालासाठी आपण डिलिव्हरी देतो. मात्र डिलिव्हरीचा जो पण खर्च आहे तो सगळा ग्राहकाकडे असतो. ग्राहकाकडे असतो. तर आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांना तुमच्याकडचा माल पाहिजे तर कमीत कमी त्यांना किती घ्यायला पडणार तुमच्याकडे? कमीत कमी 50 किलो माल घ्यावा लागेल, तेव्हा आपण माल त्यांना डिलिव्हरी देऊ शकतो. आणि कमीत कमी त्यांना 10 किलो 20 किलो पाहिजे असेल तर मग कसं काय करायला पडणार? जागेवरती त्यांना होलसेल भावात मिळून जाईल. तो जागेवरती भेटेल. चला, मग आपलं ॲड्रेस काय आहे अर्जुन भाऊ, तो सांगून आपल्या दुकानाचा. सिद्धेश्वर मंदिराजवळ, धारपुरे घाट, अशोक स्तंभ, नाशिक. आणि आपला मोबाईल नंबर? 750 770 3850. आणि अर्जुन भाऊ, आमचा अजून एक प्रश्न होता तुम्हाला.
तर आता कसं आहे, दिवाळी तुमच्याकडे खूप रश राहतो. बरोबर आहे. तर त्यांना दिवाळीत कधी तुमच्याकडे माल पाहिजे असेल तर किती दिवसा अगोदर त्यांना घ्यायला यायला पडणं, म्हणजे असं 7 ते 10 दिवसा अगोदर त्यांना माल खरेदी करणं महत्त्वाचं आहे. कारण की ऐन वेळेस मग रिटेलची ग्राहकी सुरू होते, तर त्या पिरियडमध्ये आम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊ शकणार नाही. अर्जुन भाऊ, तुम्ही आम्हाला एवढी चांगली माहिती दिली, तुम्ही आम्हाला आमच्यासाठी तुम्ही एवढा वेळ काढला, आम्ही तुमचे खूप आभार आहे. आणि आमच्या सबस्क्रायबर चॅनलकडनं आम्ही तुमचे धन्यवाद करतो. तर मित्रांनो, आपल्याला अर्जुन भाऊने एवढी चांगली माहिती दिली यांची दुकानाची. तर मित्रांनो, तुम्ही एक वेळा नक्की या दुकानात, एक वेळा व्हिजिट द्या तुम्ही, आणि एक वेळा तुम्ही माल नक्की घेऊन जाऊन बघा, आणि ना घरच्यांना पण खाऊ घालून बघा, तुम्हाला नक्की आवडणार. कारण यांच्यासारखा रेट आणि यांच्यासारखी क्वालिटी कुठेच भेटणार नाही. रेट भेटू शकतो कमी, पण क्वालिटी नाही भेटणार तुम्हाला. आणि मित्रांनो, तुम्हाला काही पुढचा नवीन ब्लॉग पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, ठीक आहे. आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. तर मी आपला ब्लॉग इथंच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.